पार्वती नंदना एकदंत गजानना तुझ्या गळा हार दुर्वांचा शोभतो तुझे कान भले मोठे अन डोळे छोटे छोटे कशा बाप्पा तू गोजीरा वाटतो बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे. गणेशोत्सव म्हणजे आनंद उत्साह अगदी सगळीकडे म्हणजे घराघरात भक्तिमय वातावरण असतं आणि हे भक्तिमय वातावरण निर्माण होतं ते म्हणजे या बाप्पाच्या गाण्यांनी. आज आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री वंदनाताई गुप्ते आणि त्यांनी एक नवीन श्री गणेशा केला आहे. नेमका कशाचा या त्या स्वतःच सांगणार आहेत. एक अत्यंत उत्कृष्ट गाणं ह्या गणपतीच्या निमित्ताने OTT वर आलेलं आहे. पार्वती नंदना एकदंत विनायक फार छान आहे. आजी आणि नातू अशी ती थीम आहे. आजी आपल्या नातवावर संस्कार कायमच घडवत असते. घरातल्या लोकांना संस्काराचे धडे देत असते. विशेषतः ट्रॅडिशन्सच्या बाबतीत परंपरा काय राखायची असते. तर अशी एक थीम ह्या नायरनी तयार केली आणि ती अशी आहे की आपण जेव्हा पाठ घेऊन जातो त्या पाठाची पण आधी पूजा करतात आणि मग तो गणपती आणायला त्यांना पाठवतात. तर तिथपासून मग गणपतीच्या आगमनाची तयारी, मग आरास, मग ती फुलं कुठली कुठली, असं ऐकून घरातलं वातावरण काय असतं, कशा सगळ्या नटून थटून पदार्थ तयार करतात, मोदक तयार करतात, लाडू पेढे सगळे ठेवल्या जातात आणि मग गणपतीची आरती होऊन गणपतीची पूजा करून नैवेद्याचा प्रसाद करतात. तर हे सगळं एका घरात एका कुटुंबात होतंय असं त्यांना ते दाखवायचं होतं. आणि खरंच आहे, सार्वजनिक असला तरी सुद्धा घराघरात गणपती असतोच. आणि ह्या गणपतीच्या निमित्ताने एक आपल्याकडे पाहुणा आलेला आहे ज्याचं खूप मनापासून स्वागत सगळेजण करतात. तो म्हणजे गणपती. गणपती हा जसा देव आहे तसा मित्र पण आहे. प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी त्याच्या मोठ्या कानात प्रत्येकजण सांगत असतो आणि गणपती तो पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी, सगळं विघ्न विनाशक घडावं, सगळं म्हणून त्याला विघ्नहर्ता पण म्हणतात की कुठलंही विघ्न येऊ नये चांगल्या कार्यात, म्हणून पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा करतो. हे सगळं मनात ठेवून डोक्यात ठेवून ह्या गाण्याची निर्मिती केली आणि मला खूप आनंद झाला की उत्तरा केळकरच्या आवाजात मला गाणं म्हणायला मिळालं. आणि माझा आणि तिच्या आवाजाचा पिच पण सारखा आहे, त्यामुळे असं नाही की बाबा लता मंगेशकरांचा आवाज कारण माझा असा आवाज कॉम्बिनेशन तर ते खूप छान झालं. आणि त्या मुलांनी गाणं गायलंय पण छान. तो मुलगा इतकं छान गातो आणि म्हणजे आता हे गाणं करण्यामागची त्यांची प्रेरणाच ही आहे की त्याला भयंकर गणपतीची आवड आहे आणि तो स्वप्नात त्याचे गणपती येतो कायम. त्याला असं वाटतं हा गणेश भक्त येतो आणि आपल्या भोवती तो असतो असं सारखं त्याची ती म्हणजे वाटत असतं त्याला. तर ते साधारण त्यात दाखवलेलं आहे की तो झोपून उठलाय तर गणपती समोर असा उभा आहे आणि मग तो निघून गेल्यावर त्याला शोधतो कुठे गेला. मग त्याला वाटतं अरे हा आपला हा आणि मग सोफ्यावर बसलाय आणि कुल गणपती आहे. पृथ्वीची प्रदक्षिणा घालतात, तो पृथ्वी आहे ना, तो असं गोल गोल फिरवतोय. म्हणजे सगळं आहे त्याच्यात. गणपती आला की तो गणपती त्या घराचा कुटुंबाचा एक भाग होऊन जातो. ही भावना त्या गाण्यातून प्रतीत होते. आणि ते शब्द पण छान आहेत, तालही छान आहे, चालही छान आहे. त्यामुळे हे गाणं करायला मला खूप मजा आली. तुम्ही जसं म्हणालात की या गाण्यामध्ये आपल्या सणांची परंपरा असेल, गणपतीचा पाठ पूजण्यापासून तुमच्या काय आठवणी आहेत त्या गणेशोत्सवाच्या? तुम्ही कसं साजरे करायचं लहानपणी किंवा आताही? पुण्याला होतो आम्ही सगळ्या, त्यामुळे पुण्यातले तर गणपतीची शानच वेगळी होती. हा मुख्यपणे संस्कार सगळे जे प्रत्येक घरात असतात ते पाळले जातात अजूनही पुण्यात. गणपतीच्या मिरवणुकीत सुद्धा ते सुसंस्कार आणि ती परंपरा पाळली जाते. असं नाही की DJ वाजवतोय आणि त्याच्या तालावर काहीतरी घाणेरडी गाणी चालली आहेत, नाच चालले, असं नसतं. त्यामुळे ह्या परंपरेचा विनाश होऊ नये असं मला खूप वाटतं. DJ आणि त्या लेझरच्या प्रेमात पडू नका. तर गणपतीला आपण सुखाने आणलाय तसं सुखाने त्याचं विसर्जन करणं, त्याला काही इजा न होता हे सर्वात महत्वाचं. आलेला पाहुणा सुखरूप बाहेर जावा घरातला. तर ही जी परंपरा आहे ही पुण्यात खूप छान. पुण्याला आमच्या घरी गणपती असायचा तो असा झोपाळ्यावर, त्याच्यासाठी मुद्दामी झोपाळा तयार केलेला. त्याच्या कड्या पण अशा चांदीच्या आहेत आणि तो पाठ सुद्धा असा कोरीव हे केलेला आणि तो झोपाळा आहे. त्या झोपाळ्यावरती अनेक वर्ष म्हणजे आता जवळजवळ 100 वर्ष झाली असतील त्या गणपती. आणि मोठ्या मोठ्या आरशांची फक्त हे असते आरास.
बाकी काही नसतं. कारण गणपतीची मूर्ती इतकी छान आणि सुंदर असते की खूप मोठी आरास करण्याची गरज नाही. जसं आता हा आपण गणपती बघतो ना, ही यांची थीमच आहे ही गणपती कलिका. तर ह्याला बाकी काही आरास नाही बघ, संबंध पांढरा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे असं वैशिष्ट्यपूर्ण गणपती खूप पुण्यात घरोघरी असतात. इथेच असतात घरोघरी, कोकणात तर असतात. तर गणपती उत्सव हा सगळ्यांनी एकत्र येऊन प्रेमाने आनंदाने काही तुटलेली नाती असतील ती सुद्धा जवळ आणावीत आणि एकत्र घालवावीत. ह्याच्यासाठी गणेश उत्सव सुरू केला तो सार्वजनिक कार्यासाठी. त्यातनं काहीतरी संदेश द्यायचा होता टिळकांना. पण हा जो आहे नाती टिकवण्याचा एक मोठा सण येतो असं मला वाटतं. त्यामुळे पुण्यात खूप आम्ही गणपती ते संस्कार आमच्यावर पुण्याचे आहेत जास्त. नाही, आणि आपण आता हा मुंबईचा महाराजा दर्शन घेण्यासाठी आपण आलोय. 47 फूट उंच मूर्ती याची. तुम्ही कधी सार्वजनिक गणपती पाहायला जाता का? म्हणजे पुण्यात असेल, मुंबईत असेल? हो, मला आवडते, अगदी भयंकर आवडते गणपतीची कुठलीही मूर्ती मला खूप. आता काल मी अलिबागला होते, मी गणपतीची मूर्ती एवढीशी केली होती एका मुलीने मातीची, पण इतकी सुंदर सुबक त्याला पेंटिंग केलं होतं, मातीची केली होती. आणि मी ज्या ज्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला गेले तेव्हा प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं की पुढच्या वर्षी मातीचा गणपती असेल तर मी तुमच्या गणपतीच्या दर्शनाला येणार, नाही तर नाही येणार. पीओपीला बाजूला करा, एन्व्हायरमेंटचा विचार करा, रंग नका वापरू फार, आणि तुम्ही उत्तम तऱ्हेने आपल्या एक चांगला उदाहरण घालून द्या, मग तुमचे शेजारी पाजारी पण ते करतील. तर मला असं मनापासून वाटतं की शक्यतो मातीत विरघळणारी, पाण्यात विरघळणारी मूर्ती आणावी. आपण बॅक टू अल्बम येऊया. तुमचा कसा अनुभव होता? सगळं म्हणजे गणपती म्हणलं की आपोआप आपण आनंदितच होतो. परत त्या आठवणी उजळून आल्या की अरे हो, सगळं आम्ही अनुभवलेलं होतं. आणि आमच्याकडे ना आचारी येतं, आम्ही पुण्यात खूप जण होतो, म्हणजे मुलंच आम्ही 11 होतो आणि शिवाय घरची मंडळी असे 18-20 माणसं होती ना. ते आमच्याकडे आचारी यायचे दिवाळीला, गणपतीला, होळीला पुरणपोळ्या करायला, किंवा गणपतीत मोदक करायला, लाडू करायला, स्वयंपाक करायला. नंतर तर ते आचारी येऊन सगळं करायचे ना, तर ती लगबग सगळी. नंतर आम्ही आम्ही खूप लेटेस्ट जे असेल ते मागे करायचो आरास त्याची. तर मला आठवतं की जेव्हा चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलं, अपोलो 11 जेव्हा गेलं होतं, 60-61 असेल मला वाटतं. नाही जास्त असेल, 64-65 वगैरे असेल. 61ला तो पुण्यात पूर आला, तेव्हा आम्ही पुण्यात होतो. तर तो आम्ही तयार केला होता आणि सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटलं, रे वा, आम्ही तो संबंध स्ट्रक्चर तयार करून अपोलो 11. आजपेक्षा त्या काळी ते जास्त कठीण. हो, आपल्याला उपलब्ध आहे, जवळ तयार मिळत आहे. आणि मला असं वाटतं थर्मोकॉल वगैरे सुद्धा नका वापरू. शक्यतो निसर्गात जेवढा आहे त्या निसर्गाचा वापर करून तुम्ही केलत ना, तर तो दिसतो पण छान. गणपती त्या फुलांच्या आरासीत फार सुंदर दिसतो. आणि काही गरज नाही त्याला एवढं मागे सगळं काही अंगावर येईल असं करण्याची. गणपतीची मूर्ती इतकी सुबक आणि छान आहे, तीच तुम्हाला जास्त प्रिय असते. तेव्हा असा अफाट खर्चही करू नका आणि एन्व्हायरमेंटचं नुकसान पण करू नका. तुमचा जो अल्बम येतोय पार्वती नंदना, त्याच्यामध्ये एक श्री गणेशच तुम्ही सांगितलं, त्याने गाणं म्हटलेलं आहे. तर आपण त्याला बोलवूयात आणि त्याच्याकडनं एक गाणंही म्हणून. चालेल. ये रे आदित्य. आदित्य नायर. आणि फार छान गायला आहे. ह्याच्यात स्वप्नात गणपती येतो बरं का. तुझ्या स्वप्नात गणपती येतो? हो. मग काय काय बोलतो, काय तुझ्याशी कम्युनिकेट करतो? नाही, येते गणपती माझ्या स्वप्नाला येतात आणि माझ्या ये बेडशीट पुल करतात. जैसे ऐसे गाना में देखा है ऐसे ही. हो, मी त्याला असं भास होतो नेहमी की गणपती आलाय मला उठवतोय. तो बेडशीट पुल करण्याचा प्रसंग ध्यात घातलाय मुद्दाम, कारण ही त्याच्या सगळ्या त्या अनुभव आहेत आणि त्याला असा दिसतो तो असा. तर म्हणून ते ह्या गाण्याचं त्याचं रूप असंच केलंय. आणि गाणं पण खूप छान सुंदर सुबक भाषेत लिहिलेलं आहे, सोप्या भाषेत लिहिलंय. आणि मुलाच्या तोंडी तर फार छान आहे. गाऊन दाखवतो. पार्वती नंदना एक दंत गजानना, तुझा गला हार दुर्वांचा शोभतो. तुझे कान भले मोठे अन डोळे छोटे छोटे, कस बाप्पा तू गोजीरा वाटतो. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे.
खूपच छान. आणि याला उत्तरा केळकरांची साथ मिळाली म्हटल्यावरती तर ते एकदमच बहरलेलं असणार आहे. खूप छान आहे गाणं. तुम्हाला दोघांनाही या नव्या अल्बमसाठी, या नवीन जो तुम्ही श्री गणेशा केल्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मला एवढंच म्हणायचं की लोकांनी ह्या काव्यामागचा सोज्वळपणा, साधेपणा जो अपेक्षित आहे आपल्याला, आपल्या जगण्याला आणि आपल्या गणपतीच्या मूर्तीला, त्याचा विचार करा आणि तशीच मूर्ती स्थापन करा. आणि पुढच्या वर्षीपासून नक्की मातीची मूर्ती स्थापन करा. वंदनाताईंना आणि या छोट्या गणेशाला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या या नव्या अल्बमसाठी. मी स्वरदा वागुले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.